नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल बिटाचं आणि या बेसनचं काय केलं हे तुम्हाला पुढे कळेलच आणि एकदा खाल्लात ना पुन्हा आवर्जून हा पदार्थ करून खाणार बरं का. आता हा नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला घेतलेलं इथं बीट, तर इथं एक बीट पुरेसं होतं बरं का. अगदीच तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर बिटाचं प्रमाण वाढवलात तरी चालेल. बीट हा स्वच्छ धुवून घेतला आहे. बिटाच्या पुढचा पाठीमागचा भाग काढून टाकला आहे आणि ह्याच्यावरचं जे साल आहे ना ते काढून घेणार आहोत. ही बिटाची निघालेली वरची साल आहे ती फेकून द्यायची नाही बघा. स्किन केअरसाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता बरं का. जसं की मिक्सरला बारीक करून पेस्ट करून एखादा पॅक वगैरे ह्याचा करून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. आता चला एक जे बीट होतं ते मधीतनं चिरून ह्याच्या बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत. अगदी खिसून घेतलात तरी चालेल. आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी बारीक फोडी करून घेते म्हणजे मिक्सरला छान सगळं जे बीट आहे ना ते एकसारखं बारीक होईल म्हणून. किसण्यासाठी बराच वेळ लागतो त्याच्यामुळे इथे जरा मी रफलीच असं चिरून घेतलं आहे बघा. तुम्ही नेमकं म्हणाल पदार्थ कुठला आहे ते तरी सांगा. तर आज आपण करत आहोत बीटचा ढोकळा. बघा बीट खाण्याचे सांगावे तितके फायदे भरपूर आहेत बरं का. तसं बघायला गेलं तर मुलं बीट खात नाहीत, त्याच्यामुळे आज आपण बीटचा ढोकळा करत आहोत. केलेले बीटचे तुकडे सर्व मिक्सर जारमध्ये काढून घेतले आहेत. अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहेत, वाटून घ्यायचं आहे बघा. आता आपण हे गाळणीने गाळून घेणार आहोत आणि बीटचा जो रस आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि वर जो चोथा निघतो मग त्याचे तुम्ही बीटचे पराठे बीटची पुरी करण्यासाठी वापरू शकता. शिवाय आपण जिथं बर्फ जमा करतो बघा छोटे क्यूब, तिथंसुद्धा हा चोथा ठेवलात ना तर छान हे जे क्यूब होतात. मग तुम्ही बीटचा ज्यूस वगैरे करून पिण्यासाठी ते क्यूब बर्फाचे वापरू शकता. ह्याच्या अगोदर बघा तुम्हाला बीटचे ना मी वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ शेअर केले, ते तुम्हाला खूप आवडले. जसं की बीटची बर्फी, बीटचे लाडू, बीटचा आपण केक केला, त्याचबरोबर बीटचा जाम केला. कारण बीट खाण्याचे फायदे भरपूर आहेत बरं का. रक्तवाढीस बीट हे खूप फायदेशीर ठरतं. आता बघा सर्व बीटचा रस आहे की नाही तो गाळणीने गाळून घेतला आणि बाजूला ठेवला आहे. पुढे कुठे वापरायचं सांगतेच. आता इथे खाली भांडे घेतले, वर चाळण ठेवले आणि 2 कप इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे. बेसनचं पीठ हे चाळून घ्यायचं बरं का, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या गाठी असतात की नाही म्हणून आवर्जून चाळून घ्यायचं. आता ढोकळा करण्यासाठी अगदी तुम्ही 2 चमचे ह्याच्यामध्ये रवा वापरला तरीसुद्धा चालेल, पण मी फक्त इथं आज बेसनचा ढोकळा करत आहे. ह्याच्या अगोदर तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे बेसनचे ढोकळेसुद्धा दाखवले बघा. ते तुम्हाला खूप छान असे आवडले, तुम्ही छान प्रतिसाद दिला. अगदी जसा काय मार्के स्टाईल असा ढोकळा होता बरं का. शिवाय मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आता बघा बेसन पीठ चाळून झालं की आपल्याला काय करायचं आहे, जे बीटचं पाणी किंवा बीटचा रस किंवा बीटचा आपण हा जो ज्यूस काढला का नाही तो थोडं थोडं करून घालायचा आहे आणि बॅटर करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण इतर वेळेस बेसनचा ढोकळा करण्यासाठी काय करतो पाणी वापरतो, तर इथं पाणी नाही वापरायचं. हा बीटचा रस घालूनच आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून घालायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. एकदम घालायचं नाही म्हणजे ह्याच्या गुठळ्या होत नाहीत ना, म्हणून थोडं थोडं ह्याच्यामध्ये बीटचा रस घालायचा. एकूण बघा 1.5 कप इतका बीटचा रस काढला होता. त्यातला आपण 1.25 कप इतका बीटचा रस ह्याच्यामध्ये वापरला आणि 1/2 कप इतका आपला उरलेला आहे बरं का. असं बेटर होऊसपर्यंत अगदी तुम्हाला इकडे तिकडे प्रमाण थोडंसं होऊ शकतं. बघा मिश्रण कसं झालं आहे ते पहिलं पहा. अगदी घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही असं ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये गुठळ्या बिलकुल नाही. आता आपण करत आहोत ढोकळा. तर ढोकळा छान चवीला लागावा ह्याच्यासाठी 2 चमच इथं साखर घालत आहे. त्याचबरोबर तेलाच्या किटलीमध्ये पळी असते ना, ते 1 पळी इतकी तेल घातलं. अगदी तुम्ही पोहे खायच्या चमच्याने सांगायला गेलं तर 4 चमचे इतकं तेल घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमच इतकं आणि एक लिंबाचा रस घातला 2 चमच इतकं. आता हे सर्व फेटून घेऊयात. तेल घातल्यामुळे की नाही ढोकळा घशामध्ये दाटल्यासारखं होत नाही, छान स्पोंजी असा होतो म्हणून. आता हे चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात. साखरेच्या ऐवजी पिठी साखर घालू शकता. पण साखर घातल्यानंतर लगेच ती मिसळून जाते बघा ह्याच्यामध्ये. बघा तुम्हाला जरासुद्धा साखरेचे कण दिसत नसते, लगेच विरघळली जाते. आता झाकण ठेवून एक 5 मिनटं तर हे पीठ भिजत ठेवायचं बरं का. तोपर्यंत बघा ज्याच्यामध्ये ढोकळा शिजवायचा आहे त्याला तेल वगैरे लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं माझ्याकडे केक टीन होता तो घेतला, त्याला इथं तेल लावून घेत आहे. अगदी तुम्ही ताट किंवा तुमच्याकडे जर कुकरमधला वरण भाताचा डबा असेल त्याला तेल लावून घेऊ शकता किंवा एखादा तुम्ही स्टीलचा डबासुद्धा घेऊ शकता. आता ज्याच्यामध्ये ढोकळा शिजवायचा आहे तर त्या पातेल्यामध्ये ग्लासभर इतकं पाणी अगोदरच उकळायला ठेवलं आहे बरं का. ही तयारी अगोदरच करायची आणि 5 मिनटानंतर बघा ढोकळा आपला चांगल्या प्रकारे फुलावं ह्याच्यासाठी बघा पाव चमच इतका सोडा वापरलेला आहे, जो आपण भज्यामध्ये वापरतो ना तो. आणि थोडंसंच वरती ना बीटचा रस घातला म्हणजे छान प्रकारे सोडा ह्याच्यामध्ये मिसळून जाईल. सोड्याच्या ऐवजी ना तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता आणि फटाफट फेटून घ्यायचं.
बघा एकदम हलकं फुलकं असं बॅटर झालेलं तुम्हालाही दिसत असेल आणि मस्त इथं फुलून वरसुद्धा आले बघा. आता जरासुद्धा वेळ वाया न घालवताना ढोकळा शिजायला ठेवायचा आहे. बरेच जण ह्याच्यामध्ये सोडा घालून फेटून हे मिश्रण बाजूला ठेवतात आणि मग ज्याच्यामध्ये केक शिजवायचा आहे त्याला तेल वगैरे लावतात, पाणी गरम व्हायला ठेवतात. मग ढोकळा तुमचा फुलणार नाही, स्पोंजी किंवा जाळीदार होणार नाही. त्याच्यामुळे ही सगळी अगोदर तयारी करायची आहे. केक टिनला आपण अगोदरच तेल लावलं होतं, पटकन त्याच्यामध्ये मिश्रण सगळं घालून घेतलेलं आहे बघा. हलकं थोडंसं टॅप करून घेऊयात आणि पाण्याला बघा अगोदरच गरम व्हायला ठेवल्यामुळे उकळी आलेली आहे. लगेच हा केक टिन मध्यभागी ठेवायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. मंद आचेवरती बरोबर इथं ना मी 12 मिनिटांतर पाहत आहे. तुम्हाला थोडासा वेळ इकडे तिकडे लागू शकतो. अगदी तुमचा 10 मिनिटामध्ये सुद्धा ढोकळा होऊ शकतो. 10 मिनिटांतर तुम्हाला पाहायचं आहे. मला बरोबर 12 मिनिटं लागलीत. 12 मिनिटांतर झाकण काढलं, बोट लावून बघायचं, बिलकुल हाताला मिश्रण चिटकत नाही म्हणजे हा आपला ढोकळा तयार झाला आहे समजायचं. किंवा मध्यभागी अशी सुरी घालून बघायची, सुरी बघा साप येते म्हणजे हा ढोकळा झालायचं समजायचं. आता खाली काढून ठेवायचा आणि हा थंड होऊ देऊयात आपण. तोपर्यंत ना ह्याच्यावरती घालण्यासाठी फोडणीचं पाणी करूयात. तर इथं गॅसवरती कढई ठेवले, अर्धी पळी इतकं तेल घातलं, अर्धा चमच इतके मोहरी छान तडतडली की अर्धा चमच इतके जिरे घातले. त्याचबरोबर इथं घातलेले आहेत अर्धा चमच इतके तीळ, त्याचबरोबर काही कढीपत्त्याचे पानं घातले. त्याचबरोबर एक हिरवी मिरची ना मध्येतनं कट करून ती घातले. चांगली फोडणी आपल्याला ना अशी परतून घ्यायची आहे बघा. मस्त चांगले ह्याच्यातले तीळ वगैरे तडतडायला हवे आणि मग ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला पाणी. तर फोडणीचं पाणी कितपत हवं त्याच्यानुसार पाणी घालू शकता. तर अर्धा ग्लास इतके इथं मी पाणी घातले बघा. कारण फोडणीचं पाणी जर ढोकळ्यावर घातलं ना तो खायला छान जबरदस्त लागतो, म्हणून फोडणीचं पाणी जरा मी जास्तच केलं. 4 चमच इतकी साखर घातले आणि अर्धा लिंबाचा रस पिळला. वरून बारीक चिरले कोथिंबीर, थोडंसं चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्या पाण्याला ना आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे साधारण उकळी आल्यानंतर एक अर्धा मिनिट इतकं शिजवून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. आठवत वगैरे बसायचं नाही. बघा उकळी आली खळखळ अशी की लगेच गॅस बंद करून हे पाणी खाली काढून घेऊयात आणि हलकं थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथं आपला ढोकळासुद्धा थंड झाला आहे. आता ह्याच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि हा ढोकळा जो आहे तो पलटी करून घेऊयात आपण. ढोकळा का नाही थंड झाल्यानंतरच पलटी करून घ्यायचा, म्हणजे कसा मध्येतनं वगैरे तुटत नाही का नाही म्हणून. आणि बघा अगदी छान जबरदस्त झाला आहे, फुलूनसुद्धा वर आला आहे, तुम्हाला समजतच असेल. शिवाय आता मी कापता वेळेस पण तुम्हाला अंदाज येत असेल किती स्पॉन्जी हा झालेला आहे. बघा अगदी छान हलका फुलका हा ढोकळा होतो बरं का. आणि चवीला एक नंबर लागतो. खरंच मी सांगते ना, म्हणून एकदा थोड्या प्रमाणामध्ये हा ढोकळा करून बघा. एकदा केलात ना तुम्ही वारंवार हा ढोकळा करणार, इतका खायला छान लागतो. आता मस्त ह्याचे ढोकळ्याचे चौकोन इथं मी तुकडे करून घेतलेत बघा. आता काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला हा ढोकळा खायचा आहे ना त्यावेळेसच तुम्हाला ह्याच्यावरती पाणी घालायचं ढोकळ्याचं. तर इथं मी काय करत आहे, सर्व ढोकळा जो आहे तो इथं डिशमध्ये काढून बाजूला ठेवणार आहे आणि सगळी घरातली मंडळी येईल ना त्यावेळेस त्यांना ढोकळ्यावरती पाणी घालून खायला देणार आहे. ढोकळा इथं मी दाखवते वेळेसच तुम्हाला अंदाज येत असेल किती स्पंजी झालेला आहे. ज्यावेळेस आपण दाबतो आणि तो पुन्हा स्वतःच्या अवस्थेत येतो त्यावेळेस समजायचं किती स्पंजी हा ढोकळा झाला आहे. तर इथं डिशमध्ये थोडा ढोकळा घेते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आता आपण जे केलेलं फोडणीचं पाणी होतं ना ते ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे. फोडणीचं पाणी पूर्ण थंड नसावं बरं का, हलकं थोडंसं गरम असावं, म्हणजे कसं ढोकळा पूर्णपणे हे पाणी शोषून घेतो. मग ढोकळा आपला खायला चवीला जबरदस्त छान लागतो. मस्त साधारण 1-2 पळी इतकं पाणी घातलं आहे बघा ह्याच्यावरती आणि वरनं बारीक चिरले कोथिंबीर घातले. अगदी ओलं खोबरं असेल तर खवून किंवा खिसून तुम्ही ह्याच्यावरती घालू शकता आणि मस्त आतपर्यंत बघा. आता इथं तुम्हाला दाखवते त्यावेळेस अंदाज येतच असेल. छान रसरशीत असा आपला हा ढोकळा झालेला आहे. शिवाय बघा ह्या ढोकळ्यामध्ये आपण सॅन्ट्रिक ॲसिड किंवा दहीचा वापर केला नव्हता तरीसुद्धा अगदी परफेक्ट स्पॉन्जी असा हा ढोकळा झाला आहे. नक्की करून मला कमेंटमध्ये कळवा तुमचा ढोकळा कसा झाला आहे. चला मग व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.